लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी फोनवरून मेसेज करत असते, तेवढ्यातच तिची ओढणी खाली येते आणि पडते जीवावरती. तर आता इथे रोमॅन्टिक गाणं लागलंय. तर नंदिनी बघते काय झालं म्हणून. तर आता इथे जीवाच्या अंगावर नंदिनीची ओढणी पडलेली असते. तर आता इथे ती ओढणी हातामध्ये घेऊन थांबलेला असतो जीवा. तेवढ्यातच त्याचा फोन व्हायब्रेट होतो. तर आता जीवा आपला फोन बाहेर काढतो. तर आता कधी तू गाणं लागलंय बघा प्रेक्षक बॅकग्राऊंडमध्ये. नंदिनी देशमुख म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावरती. तर नंदिनी आता इथे बघते त्याच्याकडे कर्टन बाजूला करून. तर आता इथे त्याच्यामध्ये परत फॉलो केलेलं असतं नंदिनीने जीवाला. तर आता इथे जीवा आनंदात असतो खूप. तर आता खूप छान सीन दाखवलंय जीवा नंदिनीचा. तर आता इथे जीवा डान्स करत असतो, बॉलरूम डान्स नंदिनीच्या ओढणी बरोबर आणि रोमॅन्टिक गाणं आहे बॅकग्राऊंडमध्ये. तर आता इथे नंदिनी कर्टन लावते परत. तर आता इथे फ्लाइंग किस देतो जीवा आणि नंदिनी लांबून म्हणजे पडद्याकडून बघत असते हळूच वाकून जीवाला. तर खूप खुश होत असते ती जीवाला बघून. तर आता देशमुखांचं घर दाखवलंय परत. रम्या मी तुला सोडणार नाही असं म्हणत आता इथे काव्यावर जाते. काव्या अगं थांब असं म्हणते माडेनी. तर आता काव्या ओढायला येते वसवत्या आणि रम्याला. कुठे माझा बोक्का असं म्हणते काव्या. मी काय नाही केलं असं म्हणते आता इथे वसवत्या. मी काय बोलते त्या प्रश्नाचे उत्तर द्या असं म्हणते आता इथे काव्या. आणि हातात कात्री घेते ती आणि विचारते त्या दोघींना. मी सोडणार नाही तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. मला सांगा पटकन कुठे आहे माझा बोक्का असं म्हणते काव्या. मला नाही माहिती बाई असं म्हणते आता इथे वसवत्या. खरंच नाही माहिती असं म्हणते काव्या. मग ही कात्री घेऊन कुठे फिरत होता तुम्ही असं म्हणते काव्या. ठेवायला चाललो होतो खाली आम्ही असं म्हणते वसवत्या. खाली ठेवायला जात होतो. मग अचानक कापसाचा वर्षाव कसा काय झाला असं म्हणते आता इथे काव्या. मला काय माहिती असं म्हणते वसवत्या. तर आता इथे रम्या पण खूप घाबरते. तर आता वसवत्या आणि रम्या पळायला लागतात खूप जोरजोरात. तर वसवत्या पळत पळत खाली जातात आणि रम्या सुद्धा बघा प्रेक्षक खूप फनी सीन आहे हा. तर आता इथे काव्या पण ती कात्री घेऊन पळत जाते. खरं तर खूप आवड वाटतंय खरंच प्रेक्षक हो. तुमचं मत पण सांगा. म्हणजे काव्या तो बोकुडा आणि ह्या दोघी खूपच बोरिंग वाटतंय. खरं तर नंदिनीने जीवाचं खूप छान चाललंय. पण कायमचंच आहे या सिरियलचं लग्नानंतर होईलच प्रेमचं की पार्थ आणि काव्याला जास्ती दाखवतात आणि यांचं बावळटच असतं कायमचं. म्हणजे बालिशच दाखवतात. खरं तर जीवा नंदिनीला जास्त दाखवायला पाहिजेत. खूप मेच्युअर्ड आहेत त्यांचे सीन्स बघा प्रेक्षक हो. आणि तुमची मतं नक्की कळवा आम्हाला कमेंट्समध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रम्या पळत पळत येत असते ना खाली. तर आता तिचा पाय घसरतो आणि पडते ती खाली येऊन. काव्या थांब असं म्हणून आता माडिनी म्हणते आणि पार्थ पण ओढतो काव्याला. गप्प बसावं तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या. रम्या बोल पटकन असं म्हणते काव्या. तर सोड दे ना असं म्हणतो आता इथे पार्थ काव्याला. तर आता इथे काव्या म्हणते मी नाही सोडणार आता तुला रम्या आणि तुमची दयामाई नाही करणार वसवत्या असं म्हणते काव्या. अगं मारून टाकायला तो खरा बोका होता का असं म्हणते आता इथे वसवत्या. म्हणजे तुम्ही खरंच कापून टाकलंय की काय असं म्हणते आता इथे मानेने. कमाला बाई तुमची असं म्हणते मानेने. तर नाही कापलं ग बाई असं म्हणते आता इथे वसवत्या. बोला पटकन असं म्हणते आता इथे काव्या. आवडत असते खूप. तर आता पार्थ म्हणतो बस करा वेडेपणा काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ काव्याला. करू दे ना मला वेडेपणा देशमुख असं म्हणते काव्या. करू दे. मला माहित होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत म्हणून मी त्या बोक्याला घरात घेऊन आले असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्याशी बोलता येत नाही म्हणून मी त्या बोक्याशी बोलायचे मी असं म्हणते आता इथे काव्या रडत रडत. त्यांच्याशी बोलायचा वेळ घालवत म्हणून रमवायचे मी या घरात असं म्हणते काव्या. आपल्यातल्या कम्युनिकेशन्स इतके खराब व्हायचे म्हणून तो बोक्का माझ्यासाठी महत्वाचा होता आणि ह्यांनी कापला तर बोक्का असं म्हणून रडायला लागते आता इथे काव्या. खूप जोरात रडायला लागते ती. तर आता पार्थ घेऊन बसतो तिला. रडू नका असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे रम्या बघते त्या दोघांना एकत्र. तर आता इथे काव्या मिठी मारून बसते पार्थला. काव्या प्लीज रडू नका असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता रम्याला बघून आवडत नाही बघा प्रेक्षक होते. अहो मी आहे ना, मी खरा अवजी बोका आहे ना असं म्हणतो पार्थ. तो खोटा बोका होता असं म्हणतो आता इथे तो. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. रडू नका असं म्हणतो तो. पण असं म्हणते आता इथे काव्या. पण मला तो बोका हवाय पार्थ असं म्हणते काव्या. कापलं त्याला असं म्हणते काव्या. कापलं माझ्या बोक्याला असं म्हणते ती. काव्या रडू नका मी आहे ना असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनीला आनंद होत असतो कारण ते दोघं एकत्र बसलेले असतात म्हणून. तर आता इथे जीवा आपली रिक्षा धुवत असतो आणि का बाई मी पतंग उडवीत होते असं म्हणतो आणि गाणं म्हणत असतो आणि खूप आनंदात असतो तो. तर आता खूप आनंदात असतो जीवा. तर आता इथे गुडवा येतो आणि म्हणतो क्या बात है जीवा भैया चांगलं गाणं गाताय असं म्हणतो तो. जरा उडीत चढवत होते असं म्हणतो तो. ए जीवा भैया असं म्हणतो गुडवा. ही देखिए अरे फिर से फुलवा आया है असं म्हणतो जीवा. वा वा असं म्हणतो तो. फुलवा के साथ चिठ्ठी पण आलेली आहे असं म्हणतो आता इथे गुडवा. आज पण कुणीतरी चिठ्ठी लिहिलेली आहे असं म्हणतो तो. काय सांगतोस असं म्हणतो जीवा. एक काम कर ए चिठवा ए चिठ्ठी तुमरे भाऊजी को देखे आओ असं म्हणतो जीवा. अरे ती ऑलरेडी माझ्यावर खुश आहे असं म्हणतो जीवा. चिठ्ठी वाचून आणखीन खुश होईल जा असं म्हणतो जीवा. अरे फुलवा भी लेके जा असं म्हणतो तो. ए जीवा भैया असं म्हणतो आता इथे तो. क्या बोल रहे है एक चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण वाचून बघूया का असं म्हणतो तो. ऐसा एक कंपार्ट लगाना है तुमको असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता गुडवा म्हणतो कंपार्ट नाही कंटाप होता असं म्हणतो तो. नाही हमको कुप्पटी देणार असं म्हणतो जीवा. एकतर दुसरी गोष्ट आहे मीन एकतर पहिली गोष्ट चोरून कॉल ऐकणं त्यांचा व्हिडिओ शूट करणं ह्या गोष्टी करू नये रे असं म्हणतो जीवा. गुडिया तुला करतोय का लोकांची प्रायव्हसी जपवावी
जा देऊन ये जा असं म्हणतो जीवा. अरे नंदिनी भाऊजी असं म्हणतो तो. ए देखो चिठ्ठी आहे असं म्हणतो तो. ए वांगे असं म्हणतो जीवा. हे बघ पडलं तुझ्या तर असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे चिठ्ठी पडलेली असते ती त्या पाण्यामध्ये. काय केलं तू असं म्हणतो जीवा. हे भगवान असं म्हणतो गुडवा. ह्या चिठ्ठीचं तर तू असं करून टाकलीस जीवा भैया असं म्हणतो गुडवा. ही चिठ्ठीचा तर लिट्टी चोका झाला असं म्हणतो तो. नंदिनी चिठ्ठी वाजून अजून खुश झाली असती. आता काय म्हणू मी असं म्हणतो जीवा. हमको क्या पता असं म्हणतो गुडवा. जीवा भैया असं म्हणतो गुडवा. अरे तुम्हाला माहिती आहे चिठ्ठी भिजला आहे. मला माहिती आहे चिठ्ठी भिजला आहे. नंदिनी भाऊजी को का पता आहे की चिठ्ठी भिजला आहे ते असं म्हणतो गुडवा. म्हणजे असं म्हणतो जीवा. मतबल असं म्हणतो आता इथे गुडवा. नाही समजे. अरे स्कूलच्या एक्झाम मध्ये कधी नकल नाही केले हो का असं म्हणतो गुडवा. आहे असं म्हणतो जीवा. चल असं म्हणतो आता इथे जीवा. बापरे असं म्हणतो तो. काही सांगतोय असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या रडत असते खूप. तर तेवढ्यातच आता इथे आशा घेऊन येते तो बोक्का. तर आता आनंद होतो खूप काव्याला. माझा बोक्का असं म्हणते आता इथे काव्या. माझा बोक्का परत मिळाला मला पार्थ असं म्हणते काव्या. तर आता इथे मिठी मारते काव्या पार्थला आणि आता इथे नजर काढते मानेने. तर आता इथे पार्थ दूर करतो काव्याला. तर तिचं मंगळसूत्र अडकतं त्याच्या कोटमध्ये. तर आता इथे काव्या बघते पार्थकडे. तर आता रम्या येते आणि इथे मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते पार्थच्या बटनातून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या मंगळसूत्र पकडते काव्याचं आणि पार्थला राग येतो. हे काय करते रम्या म्हणून. तर आता ओढणारच असते ती मंगळसूत्र. तेवढ्यातच आता इथे काव्या हात बाजूला करते रम्याचा. आता हात घातलायस पण परत माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा प्रयत्न जरी केलास ना रम्या तर याद राख असं म्हणते रम्या. जे तुझं नाहीच आहे त्याला कशासाठी हात लावायचे रम्या असं म्हणते काव्या. बोल असं म्हणते ती. हे बघ काव्या तू असं म्हणते आता इथे रम्या. बस झालं रम्या असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला तुमचं मंगळसूत्र मिळालंय ना. तुमचा बोकाही मिळालाय. आता मला वाद नको आहे असं म्हणतो पार्थ. वाद घालण्यात ह्या रम्या मॅडम ना आणि वसवात्यांना रस आहे असं म्हणते काव्या. आपण तर प्रेम करणारी माणसं असं म्हणते आता इथे काव्या. खरं सांगू पार्थ असं म्हणते काव्या. मला माझा हा बोका मिळाल्याचा एवढा आनंद झालाय ना त्याच्यापेक्षा काही पटीने आनंद मला माझा हा बोका मिळाल्याबद्दल झाला असं म्हणते काव्या. तर आता मानेने हसते. मिळेल ना मला तो असं म्हणते आता इथे काव्या. असो असं म्हणते काव्या. जे मिळणारच आहे आपल्याला त्याच्याबद्दल कशाला काळजी करायची असं म्हणते काव्या. तर आशाकडे जाते काव्या. आशा थँक्यू तुमच्यामुळे मला माझा हा बोका परत मिळाला असं म्हणते काव्या. थँक्यू सो मच असं म्हणते काव्या. पण हा मिळाला कुठे तुम्हाला असं म्हणते काव्या. अहो हा लबाड धुणाच्या चादरीत जाऊन बसला होता असं म्हणते आशा. तर तिथे कसा गेला हा असं म्हणते काव्या. चादरीत कसा आला ते नाही माहिती मला. पण मी धुण्याचे कपडे घ्यायला गेले तुमच्या रूममध्ये आणि हेच कपडे वाटतं धुवायचे असं म्हणते आशा. चादर पण घेऊन जाते आजच होऊन जाईल सगळं असं म्हणते आशा. तर आता घेऊन गेलेली असते ना ती चादर सगळं. तर त्याच्यामध्ये तो बोका असतो बघा प्रेक्षक ते सगळं घेऊन गेलेली असते आशा. तर खूप आनंद होतो आता इथे काव्याला. चला बरं झालं निदान मशीनमध्ये टाकायच्या आधी तुझ्या लक्षात आलं असं म्हणते मानेने. पण मला सांग हे सगळं जे कापूस इथे पडल्या वरून हे कशाचं आहे असं म्हणते मानेने. अहो ते सगळा उशा मी टेरेसवर घेऊन गेलते साफसफाई करायला असं म्हणते आशा. आणि झटकता ना त्याच्यातून अशी ही उशीच फाटली असं म्हणते आशा. तर आता वसवत्याने रम्याला खूप राग येतो परत आशाचा. नंदिनी असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक नंदिनीला. काय का आनंदी बसला निघालीस का असं म्हणते शारदा. हा हो असं म्हणते नंदिनी. काय काम होतं का. नाही काम असं नाही असं म्हणते शारदा. पण एक विचारायचं होतं असं म्हणते ती. जीवाच्या फॅन्सनी ही फुलं पाठवली होती काय करायची टाकून देऊ ना असं म्हणते शारदा. तर आता आठवतं तिला कसं सॉरी लिहिलं असतं जीवाने आणि तिला आवडलेलं असतं हे सगळं आठवतं तिला. आणि आत्ताच पॅचअप झालेलं असतं तिचं आणि जीवाचं. काय कसं म्हणते शारदा टाकून देऊ ना म्हणजे हे गुलाब आता सुकले ठेवून काय करायचे. आई असं म्हणते आता इथे नंदिनी. सगळ्याच गोष्टी कशाला टाकून द्यायचं ना. सुकलेला गुलाब पुस्तकाही ठेवता येतो. अगं बाई असं म्हणते शारदा. हो का असं म्हणते ती. छान वाटलं ऐकून मला. गुलाब जपून ठेवणारी प्रेमावर विश्वास ठेवणारी माणसं दुर्मिळ चालली आहेत असं म्हणते शारदा. असे गुलाब देणं ग्रीटिंग्स देणं हे आजच्या पिढीला ना सगळं ओल्डस्कूल वाटतं. पण तुला सांगते आमची अख्खी पिढी प्रेमाचं गुलाब जपून ठेवणारी होती. आणि तू सुद्धा तेच करतेस हे बघून ना खूप छान वाटलं मला असं म्हणते शारदा. मला खात्री आहे तुझं सुकलेलं गुलाबचं फूल ठेवतेस तर तुझ्या नात्याला एक संधी नक्की देशील असं म्हणते शारदा. तुला गुलाबाचा बुके पाठवणारे त्याच्यावर गेट वेल सून लिहून पाठवणाऱ्या लोकांमुळे तू बरी होतेस असं म्हणते शारदा. तर नंदिनीला खूप छान वाटतं. छान असं म्हणते शारदा. हे घे असं म्हणून फुले देते ती नंदिनीला आपल्या हातामध्ये. तर नंदिनी घेते सुद्धा. तर आता इथे शारदा निघून जाते तिथून. तर आता इथे नंदिनी त्या फुलांकडे बघते आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे
आशा सॉरी म्हणते मानिनीला. "हो आशाताई, तुम्ही सॉरी म्हणू नका," असं म्हणते काव्या. "इट्स ओके," असं म्हणते ती. तर आता उलट मीच तुम्हाला थँक म्हणायला पाहिजे. पुन्हा-पुन्हा थँक म्हणेन. तुमच्यामुळे मला बोका परत मिळाला हो माझा, असं म्हणते काव्या. "थँक काय थँक असं म्हणते वसवत्या. तिच्या जर का आधीच लक्षात आलं असतं ना, तर हा आता जो तमाशा झालाय ना, तो झालाच नसता, असं म्हणते आता इथे वसवत्या. "मूर्ख कुठली," असं म्हणते आता इथे वसवत्या. "एक काम धड करता येत नाही हिला," असं म्हणतात त्या. तर आता रम्याला पण खूप राग आलेला असतो. एक मिनिट असं म्हणते आता इथे वसवत्या. एक मिनिट. ही माझी उशी आहे ना, असं म्हणते आता इथे वसवत्या. बघा प्रेक्षकाबरोबर वसवत्याचीच उशी असते ती. तर आता इथे तुला कितीदा सांगायचं आशा, की माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून, असं म्हणते वसवत्या. तू अशी नाही ऐकायचीस. तुला ना माझ्या शब्दानेच, असं म्हणून ती आता मारायला जाते आशाला. तेवढ्यातच आता काव्या वाचवते आशाला आणि हात पकडते वसवत्याचा. तर आता इथे रम्या बघते पार्थकडे. तर आता इथे काव्या मात्र हात पकडलेला असते वसवत्याचा. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या ढकलते वसवत्यांचा हात पाठीमागे. "आत्याबाई," असं म्हणते काव्या, "रम्याला जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगते," असं म्हणते आता काव्या. "आता अशा वागलात, पण पुन्हा असं वागलात ना, तर याद राखा," असं म्हणते काव्या. "परत जर अशा ताईंवर हात उचलण्याचा प्रयत्न जर केलात ना, तर गाठ काव्या देशमुखची आहे," असं म्हणते ती. "कळलं?" असं म्हणते ती. तर आता काव्या म्हणते, "आशाताई, मला सांगा तुम्हाला काय हवंय," असं म्हणते ती. "तुमच्यामुळे माझा बकास परत मिळालाय मला. तुम्हाला जे हवं ते मागा, मी देईन तुम्हाला," असं म्हणते काव्या. "मला काहीच नको," असं म्हणते आशा. "हो," असं म्हणते काव्या. "खरं सांगू का? तुम्ही आणि पार्थदादा सुखाने नांदावं एवढंच मला वाटतंय," असं म्हणते आता इथे आशा. "त्यातच मला आनंद आहे," असं म्हणते ती. "ऐकलत ना देशमुख," असं म्हणते काव्या. "त्याआधी तू माझं ऐक," असं म्हणते रम्या. "इतर वेळी आम्हाला तोंड वर करून सांगत असतेस ना, मग आता मी सांगते," असं म्हणते आता इथे रम्या. "पुन्हा जर आम्ही काही केलेलं नसताना आमच्या अंगावर अशी धावून आलीस ना, तर मग बघ मी काय करते ते," असं म्हणते रम्या. "बस झालं रम्या," असं म्हणतो आता इथे पार्थीचा हात ओढत. "तिला बोल ना तू," असं म्हणते रम्या. "वाह वाह," असं म्हणतो आता इथे वसवत्या. "कमाल आहे हां पार्थ, म्हणजे आम्ही काहीही न केलेलं असताना ही आमच्या अंगावरती धावून आली आणि तरीसुद्धा काही केलेलं नसताना," असं म्हणतो आता इथे पार्थ. तर तो म्हणतो, "मी तुला काही करू दिलं नाही. मी जर तिथे आलो नसतो ना, तर तुम्ही काय केलं असतं हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही," असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्यांचं तोंड वाकडं होतं. त्यामुळे काव्याला धमकी द्यायची नाही, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे वसवत्या म्हणते, "रम्या," असं म्हणते वसवत्या, "चल, चल," असं म्हणते आणि घेऊन जाते आता ती भिक्षुक वसवत्या रम्याला वरती. तर आता इथे काव्या बघत थांबते आशाकडे आणि आशा आता निघून जाते आपलं काम करण्यासाठी. तर आता इथे मानिनी येते आणि म्हणते, "चला काव्या, ह्या बोका प्रकरणाचा शेवट मात्र गोड झाला," असं म्हणते मानिनी. "आणि महत्त्वाचं काय आहे, ह्या खऱ्या बोक्याने पिस्कारणाऱ्या मांजरीला जवळ घेतलं, कुशीत घेतलं आणि डोळे पुसले. वा वा वा," असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता काव्या बघते पार्थकडे. "ए बोक्या, तू जर खरा बोक्का असला असतास ना, तर आज तुझ्यासाठी फिश केलं असतं, फिश. इतकं मोठं काम केलंस तू आज," असं म्हणते मानिनी. "आई," असं म्हणतो आता इथे पार्थ, "तू आई आहेस." "मग," असं म्हणते मानिनी, "तू इतरांसारखा बालिशपणा करू नकोस," असं म्हणतो आता इथे पार्थ. "ए चुप रे, जा, तुला उशीर होतोय," असं म्हणते मानिनी. तर पार्थ निघून जातो. बघा प्रेक्षक तिथून, "ऑल द बेस्ट बोक्या," असं म्हणते आता इथे काव्या. "अवॉर्ड घेऊनच ये," असं म्हणते ती त्या बोकुड्याला. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो काव्याकडे आणि निघून जातो तो. तर आता इथे पार्थ निघून जातो. तर आता इथे मानिनी आणि काव्या खूप हसतात आणि एकमेकींना मिठी मारतात आणि खूप आनंद झालेला असतो दोघींना आणि दोघेही एकमेकांना हायफाय सुद्धा देतात. तर आता इथे जीवा लिहित असतो, "हिसाब चुकीचा आहे हां, तू हे जे काय मला करायला लावतोस ना, हे मला अजिबात आवडले नाही," असं म्हणत असतो जीवा गुडवाला. "नाही, अरे जीवा भैया, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, जिस झूठ से किसी का घर बसत असेल, तर तो झूठ नाही होता. हे बघ, मी हे जे काय करतोय ना, ते नंदिनीला अजिबात कळता कामा नये," असं म्हणतो आता इथे जीवा. तेवढ्यातच नंदिनी येते. ते खूप आनंदात असते आणि तो लेटर लिहित असतो. "अरे नाही पता चलणार, ते तुम्ही तुमच्या फॅनच्या ओरने आलंय म्हणून लिहा, म्हणजे नाही कळणार," असं म्हणतो गुडवा. "लिहिला," असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी येते आणि चिडते ती. "लिहिला, एक ऐक," असं म्हणतो जीवा. तर आता इथे वाचत असतो जीवा. "नंदिनी म्हणजे तुझी भाऊजी," असं म्हणतो जीवा. "मी तुझ्या नवऱ्याचे व्लॉग्स रोज बघतो," असं म्हणतो. तो वाचत असतो लेटर आणि मला ते खूप आवडतात. प्लीज त्यांना माफ कर, असं असतं त्याच्यामध्ये. तर आता नंदिनीला आवडत नाही ते ऐकून सगळं. "तुम्ही मनाने सच्चे आहे, तुम्ही लवकर बरे व्हा आणि त्यांच्या रिक्षात बसून," तर आता इथे जीवा म्हणतो, "त्यांच्या रिक्षात बसून तुम्ही निघून जा," असं म्हणतो आता इथे जीवा. "गेट वेल सून," असं म्हणतो जीवा. तर आता इथे हसत असतो गुडवा आणि जीवा, "क्या बात है, क्या बात है," म्हणून. तर नंदिनी सगळं ऐकून खूप चिडलेली असते. असं वाटतं की तुमच्या फॅनने लिहिलेलं आहे, असं म्हणतो गुडवा. "तुमच्या फॅनने." तर आता गुडवा बघतो नंदिनीकडे. तर आता इथे
जीवा म्हणतो, "वाटतंय ना, वाटतंय ना?" तर "हात असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच आता इथे गुडवा खूप घाबरतो नंदिनीला बघून. पिवल्यासारखाच वाटला पाहिजे तो नंदिनीला, त्याशिवाय मजा येणार नाही असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी सगळं बघते. तिला अजिबात कळता कामा नये. काय आहे, तिला जर कळलं ना, तर तुझी तुझी काय माझी. तर आता इथे जीवा बघतो, गुडवा कुठे गेला म्हणतो तो. तर तो बघतो तर काय आहे, तर नंदिनी पाठीमागे असते आणि खूप चिडलेली असते ती. तर आता जीवाला काय करायचं सुचतच नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे त्याच्या हातामध्ये लेटर असतं आणि नंदिनी खूप जास्त चिडलेली असते. नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी येते आणि म्हणते, "हो, मी." असं म्हणते ती. "म्हणजे रोज घरात जे बुके येतायत त्यावर ज्या चिठ्ठ्या लावलेल्या आहेत, ते सगळे तुम्ही लिहून पाठवताय?" असं म्हणते नंदिनी. "नाही, नाही, नाही." असं म्हणतो जीवा. "नाही कसं?" असं म्हणते नंदिनी. "आता मी तुमच्या अ, डोळ्यासमोर माझ्या बघितलं की तुम्ही लेटर लिहित होता. तुम्ही बहाणा करून फॅन्सचा तुम्ही चिठ्ठ्या पाठवताय. तुझा गैरसमज होतोय." असं म्हणतो जीवा. "हे बघ, ते बुके, चिठ्ठ्या सगळं खरं आहे. पण आत्तासुद्धा बुके आणि चिठ्ठी पाण्यात पडली होती असं म्हणतो जीवा. "बस झालं जीवा." असं म्हणते नंदिनी. "दर दिवशी वाटतं की तुमच्या प्रयत्नाने माझ्यात थोडा तरी बदल होतोय, पण नाही." असं म्हणते आता इथे नंदिनी. "सगळं शेवटी शून्यावर येऊन थांबतं." असं म्हणते नंदिनी. "तुम्ही खोटं वागता आणि दरवेळी मी तुम्हाला पकडते." असं म्हणते नंदिनी. "प्रेम म्हणजे फक्त दिखावा करून घर सोडून येणं नसतं. प्रेम म्हणजे जगाला ओरडून सांगणं नसतं." असं म्हणते नंदिनी. "आपल्या पार्टनरला ज्या गोष्टीची चीड आहे ते न करणं म्हणजे प्रेम असतं." असं म्हणते नंदिनी. "तुम्हाला माहिती आहे मला खोट्यापणाची चीड आहे, तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी खोट्यापणाने वागता." असं म्हणते नंदिनी. "हो पण." असं म्हणतो जीवा. "बस मी ह्यापुढे तुमच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही." असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक खूप चिडते जीवावरती. तर आता इथे जीवा म्हणतो, "नंदिनी, नंदिनी, नंदिनी ऐक तर माझं." असं म्हणतो जीवा. "अगं माझं ऐकून तर घे." असं म्हणतो जीवा. "मी खोटं बोलत नाहीये." असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा म्हणतो, "काय यार जीवा." असं म्हणतो आता तो. "काहीतरी चांगलं करायला जातो आणि काय कांड होऊन बसतो यार." असं म्हणतो तो. "काय यार नंदिनी." असं म्हणतो तो. तर घर सोडून येणं हे प्रेम नाही आहे असं म्हणतो आता इथे जीवा. आपल्या फिलिंग्स जगासमोर कबूल करणं, त्या व्यक्त करणं हे प्रेम नाही आहे का? असं म्हणतो तो. स्वतःच्या भाऊ-बहीणशिवाय कधीच कुठेही न झोपणारा हा जीवा ह्या हातवरच्या सीटवर झोपतोय. ह्या आशेने की तू कधीतरी तुझ्या प्रेमाला पाजर फुटेल हे प्रेम नाही आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता काय करू? म्हणजे तुला माझं हे वेडं प्रेम दिसेल असं म्हणतो जीवा. तर आता इथे जीवा चिठ्ठी उघडून बघतो परत. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. बघूया त्याच्यामध्ये काय ते जीवा दादाने जे जादू करतोय ना तुझ्यावर, ते बघून तर मला फ्लॅटच व्हायला झालंय. तर आता तो अंघोळीचा व्हिडिओ तर असं म्हणते आता दुसऱ्या बायका, तर आता हेलो असं म्हणून गुडवा देतो प्रॉन्स खायला जीवाला. तर आता इथे खात असतो बघा प्रेक्षक जीवा प्रॉन्स. आज ना लंचला मी ह्यांना बाहेर घेऊन जाणार आहे असं म्हणते रम्या. पार्थला बाहेर घेऊन जायचं असेल तर आईबरोबर जातील की ते असं म्हणते काव्या. तुझ्यासोबत वेळ घालवायची काय गरज आहे रम्या असं म्हणते काव्या. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.